एक महत्त्वाची अपडेट ठाकरेंच्या सेनेकडून बुधवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईत देखील शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे। ठाकरेंच्या सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते या आंदोलनाला उपस्थित असतील। जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। मुंबईत सुद्धा आंदोलन केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजी पार्क इथं हे आंदोलन केलं जाईल। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंची सेना आता राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहे। मुंबईमध्ये शिवाजी पार्कात आंदोलन केलं जाणार आहे। वेदांत नेव आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, जनसुरक्षा विधेयकाविरोधात काय भूमिका ठाकरेंच्या सेनेची? आपण याआधी सुद्धा बघितले की ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी जनसुरक्षा विधेयक या सगळ्या विरोधात सभांमध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळाली। वेगवेगळे मेळावे त्यांच्याकडनं घेण्यात आले आणि आता याच जनसुरक्षा कायद्याविरोधात जी संघर्ष समिती आहे त्यांच्याकडनं आता राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येत आहे। उद्या शिवाजी पार्क इथे हे आंदोलन केलं जाणार आहे। शिवाय राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मग तत्सम सरकारी कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे जनसुरक्षा कायद्याविरोधात एकीकडे संघर्ष समिती काम करत असताना ठाकरेंची शिवसेना सुद्धा रस्त्यावर उतरत आंदोलन करताना पाहायला मिळेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।